हाय फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. तर मी आज माझा आजचा व्लॉग इव्हिनिंगपासून सुरू करते. आणि नंतर मग ते आले संध्याकाळी. मग त्यांचा चहा वगैरे झाला. नंतर मग त्यांना म्हटलं जेवणाला काय बनवू, तर ते बोलले आज मला भाजीपोळी खायची इच्छा नाही आहे. म्हटलं मग काय खाणार. मग ते बोलले की मग सोयाबीन चिली बनव, तू छान बनवते असं ड्राय मस्त. आणि त्यासोबतच मग ते बोलले की थोडासा शेजवान फ्राईड राईस पण बनव. म्हटलं ठीक आहे चालेल. म्हणून मग ते काही सामान आणण्यासाठी बाहेर गेले. बाकीचे सॉस वगैरे संपलेले होते माझे आणि शेजवान चटणी पण नव्हती. आणि त्यासाठी थोडाफार काही भाजीपाला लागतो, जो म्हणजे पत्ताकोबी, कांद्याची पात वगैरे ते घेण्यासाठी ते बाहेर गेले. तोपर्यंत मग मी बाकीची तयारी करायला सुरुवात केली. म्हटलं तुम्ही घेऊन या तोपर्यंत, मग मी बाकीचं सुरुवात करते. मग मी आधी लसूण वगैरे निवडून घेतले. त्यांना छान असं बारीक बारीक कट करून घेतले, वेगळे वेगळे करून घेतले फ्राईड राईससाठी आणि सोयाबीन चिलीसाठी. नंतर मग मी जे आपले तांदूळ असतात ना बासमती, ते भिजायला टाकून दिलेले होते थोडं 15-20 मिनटं. मग त्यांना मी असं जास्त मोठ्या पातेलीभर पाण्यामध्ये उकळत्या पाण्यात 10-1 मिनटं टाकून दिले, मग जेणेकरून ते मोकळे राहतील. असं छान त्यांना फक्त 10च मिनटं उकळू द्यायचं आहे. त्यानंतर मग ते पण आले सगळं सामान घेऊन. मी चेक करत होती की बरोबर सगळं आणलं आहे की नाही. तसं तर ते सगळं व्यवस्थित आणतातच, कारण कधी मी भाजीपाला घ्यायला मी कधीच जात नाही. मोस्टली तेच आणतात, कारण इथून थोडं लांब आहे म्हणून मग मला यशस्वीला घेऊन जाणं शक्य होत नाही. तिकडे आधीच्या घरी कसं खाली उतरता बरोबर सगळं भाजीपाला वगैरे बसलेले असायचे, म्हणून मी तिला संध्याकाळी फिरण्याच्या निमित्ताने तिथे घेऊन जाता यायचं मला. पण इथे इकडच्या घरी थोडंसं लांब आहे. हे अपार्टमेंट एकदम कॉलनीमध्ये असल्यामुळे मग इकडे काही जवळपास काही ऑप्शन नाही आहे. म्हणून ते सॅटर्डे संडे असल्यावरच घरी भाजीपाला आणला जातो. किंवा मग आज तर मग काही गोष्टी लागणार होत्या, मग ते त्वरित जाऊन घेऊन आले. इथे मी सगळी कटिंग वगैरे करून घेतली आणि वेगळे सेपरेट करून दिलं, राईससाठीचं आणि सोयाबीन चिलीसाठीचं. त्यानंतर मग मी हे इकडे सोयाबीन ही गरम पाण्यामध्ये भिजून ठेवले होते आणि तिकडे राईस असं छान गाळून घेतले आणि त्यांना मोकळे करून ठेवले, जेणेकरून ते मोकळे मोकळे राहतील. फ्राईड राईसला असे मोकळे राईस लागतात खूप जास्त, तेव्हा ते छान बनतात. त्यानंतर मग मी हे सोयाबीन आहे ते गरम पाण्यात टाकून दिलेले होते. ते भिजून झाल्यानंतर मग त्यांना असं स्विच करायला घेतलं. ते असे छान असं त्यांना मी पाणी काढून घेतलं आणि मग त्यात छान असं आपला टिक्का मसाला असतो ना, तोच मोस्टली टाकते मी. असं मग बाहेरून परत कलर आणायचा आणि परत मग ते कॉर्नफ्लोअर पावडर आणायचं. त्यापेक्षा यात सगळंच असतं आणि याच्याने अजून जास्त टेस्टी आणि ते नुसतं फ्राय केलेलेही छान लागतात. त्यात थोडंसं मीठ मला कमी वाटत होतं. म्हटलं चला थोडंसं टाकून देते, म्हणजे अजून छान लागतील. कारण थोडंसं फ्राय करता करताही मग हे खातात आणि यशूलाही आवडतात तसं फ्राय केलेले ते सोयाबीन. तिला सोयाबीन म्हटल्यावर खूप जास्त आवडतात, कुठलेही असो ते. म्हणून मग ते आधी फ्राय करून घेते मी आता. अशी हे सोयाबीन नुसते, मला तर ते सोयाबीन चिलीपेक्षा जास्त हे फ्राय केलेली सोयाबीनच जास्त आवडतात, कारण ते खूप जास्त छान लागतात. कधीतरी चालतं एवढं तेलाचं आपल्याला, कारण नेहमी मी असं काही एवढं जास्त फ्राय केलेलं काही बनवतच नाही, कारण यांना जास्त एवढं काही आवडतच नाही. घरात जास्त गोडही बनत नाही, यांना गोड पण नाही आवडत. त्यामुळे मग मी माझ्यासाठी एकटीला काही बनवतच नाही. असे छान असे ते क्रिस्पी एकदम थोडं मीडियम गॅसवर लवकर फ्राय करून घ्यायचे, जेणेकरून ते जास्त म्हणजे सोयाबीन चिली जेव्हा करतो ना तेव्हा ते असे वातड होणार नाही. म्हणून मग ते आधी ते असे लवकर वरून क्रिस्पी होतील असे फास्ट क्विकली तळून घ्यायचे. जास्त वेळ त्यांना सोयाबीन असं तेलामध्ये तळत राहिलं ना, मग ते सगळं तेल सोक करून घेतात. त्यामुळे त्यांना क्विक असं फास्ट तळायचं असतं. नंतर मग मी तेच तेल आहे, म्हटलं मग दुसरं काय घेऊ, म्हणून त्यासाठी मग थोडंसंच तेल घेते. मला जास्त ऑइली असलेलं चायनीज खायला आवडत नाही खूप जास्त, ते म्हणजे त्याच्याने माझं डोकं दुखायला लागतं. म्हणून मी एकदम थोडंसं तेल घेतलं. त्यात मी हे असे बारीक कटिंग केलेले लसूण आणि अद्रक टाकून दिले आणि त्यांनाही हलकंसं परतवून घेतलं. सोयाबीन चिलीसाठी किंवा चायनीजची जी पण वस्तू राहते त्यासाठी आपल्याला हे कांदे वगैरे असे मोठे मोठे कापून घ्यावे लागतात आणि शिमला मिरची वगैरे. आणि त्यांना असं जास्त काही शिजू द्यावं लागत नाही. थोडंसं क्रंची ठेवण्यासाठी त्यांना एकदम हलकंसं परतून घ्यावं लागतं.
मग त्यात मी अशी आपली लांब लांब कापलेली पत्ताकोबीही ॲड केली. त्याला एकदम म्हणजे खूप जास्त असं नाही, 2 मिनिटाच्या वरती जास्त परतवायचं नाही. त्यात मग अशी चिरलेली कांद्याची पात वगैरे टाकून दिली. त्यांना असं म्हणजे भरपूर भाजीपाला निवडण्यात, मला जास्त हिरवा भाजीपाला निवडायला खूप जास्त कंटाळा येतो. जसं येशू झाली आहे ना, तसं तेव्हापासून तेच सगळं भाजीपाला, म्हणजे असं काही आणलं की बाकीचा भाजीपाला ते स्वच्छ स्वतः करून निवडून ठेवून देतात. म्हणून ते येताबरोबर त्यांनी कांद्याची पात असते ती असं छान बारीक अशी कापून दिली मला. नंतर मग मी त्यात असे सॉसेस सगळे ॲड करायला लागली. सगळे सॉसेसेस मी असे 2-2 चमचे ॲड केले, फक्त जास्त काही टाकले नाही. कारण यशूही खाणार होती. फक्त 2-2 चमचे टाकले. आपलं सोया सॉस, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस आणि थोडंसं टोमॅटो सॉस, आणि त्यात थोडंसं पाणी ॲड केलं. जास्त ग्रेव्हीमध्ये बनवायचं नव्हतं, यांना ड्राय खायची होती. त्यामुळे खूप जास्त कमी याच्यात बनवली. त्यानंतर मग त्यात हे फ्राय केलेले सोया चंक्स टाकले आणि तिलाही छान असं परतवून घेतलं. असं खूप जास्त टेस्टी झालेली होती चंक्स हे सोयाबीन चिली खूप जास्त भारी लागत होती. नंतर त्यांचं असं मध्ये येऊन टेस्ट केलं की थोडं मीठ लागेल का काय म्हटलं. त्यांना असं काही असलं तर मग खूप परफेक्ट लागतं, छान बनायला पाहिजे असं. कारण बाहेर बाहेर खातोच आपण, पण बाहेर कसं म्हणजे एवढं जसं आलं तसं खाऊन घ्यावंच लागतं जेव्हा ऑर्डर केल्यानंतर. पण घरी कसं घरी बनवतं तेव्हा एन्जॉय आणि मजा वेगळीच असते. आणि घरचं म्हटल्यावर खूप जास्त हेल्दी वेने आपण बनवतो आणि खूप छान लागतं. त्यानंतर मग सोयाबीन चिली झाली माझी. मग फ्राईड राईस करायला घेतलं मी. फ्राईड राईससाठी पण मी तेच बारीक लसूण आणि अद्रक वगैरे कापून ठेवलं होतं, ते त्याच तेलामध्ये. त्यासाठी पण राईससाठी पण मी एकदम अगदी थोडंसं तेल घेतलं, कारण शेजवान चटणी टाकूच आपण. शेजवान चटणीमध्ये ऑलरेडी ऑइल असतं, त्यामुळे मग मी खूपच कमी टाकलं त्यासाठी पण. आणि त्यात असे लांब लांब कापून घेतलेले कांदे टाकले. सोयाबीन चिलीसाठी मी थोडेसे असे मोठे टर्फलसारखे दिसतात तसे कांदे ठेवले होते. आणि फ्राईड राईससाठी असे लांब, आपण जसं खिचडी वगैरेला लांब कापतो ना, तसं ठेवले होते. त्यानंतर त्यात लांब कापलेली शिमला मिरची, पत्ताकोबी आणि कांद्याची पात ॲड केली. आणि याला पण एकदम हलकंसं फक्त फ्राय करून घ्यायचं, शॅलो फ्राय. त्यातही सॉसेस ॲड केले. त्यात एकच चमचा टाकला मी, जास्त काही टाकलं नाही. आणि मग यांनी ह्यावेळेस हा शेजवान राईस मसाला आणलेला होता. म्हटलं चला याला ॲड करूया. खरंच ह्या मसाल्यामुळे अजून जास्त टेस्टी लागत होतं, खूप जास्त छान लागत होतं. आणि त्यानंतर मग मी त्यात शेजवान चटणी ॲड केली. शेजवान चटणी मला असं इतर ब्रँडची कुठलीच आवडत नाही, चिंग्सचीच छान लागते. आणि ती दिसायलाही खूप जास्त असं तिचा कलर वगैरे खूप छान असतो. कधीतरी चालतं हे, जास्त काही असं बनवलं जात नाही एवढं सॉसेसचं. कधीतरी तर ते एक्सपायर होऊन फेकण्यातही चालले जातात. म्हटलं चला ते एक्सपायर व्हायच्या आधी बाकीचं काही बनवून घेऊया. नंतर मग मी राईस टाकून दिला सगळं त्याच्यात. आणि थोडंसं वरून 1 चमचा आपलं चांगलं तेल टाकलं, म्हणजे ते छान त्याला असं चमचमीत दिसेल असं. मग त्यालाही छान असं परतवून घेतलं राईसला. आणि खूप जास्त टेस्टी झालेलं होतं. मला वाटलं नव्हतं एवढं टेस्टी होईल असं. मी स्वतःची तारीफ नाही करत, पण नंतर ते रिव्ह्यू देतीलच. कारण त्यांना असं घरी बनवलेलं खूप जास्त, बघा किती छान दिसतंय असं. खूप मस्त दिसत होतं सोयाबीन. तर माझं असं मग सगळं गॅसवर खूप जास्त राडा झालेला होता, खूप पसारा झालेला होता. असं काही बनवायचं म्हटल्यावर खूप जास्त पसारा होतो. त्यानंतर मग ते इकडे खात होते. मग त्यांना विचारलं कसं लागते, पण त्यांनी कानात इयरफोन घातलं होतं. नंतर मग त्यांना समजलं की मी व्हिडिओ घेते आहे, म्हणून ते हसायला लागले. ते बोलले की छान झालं आहे असं. नंतर मग यशूलाही विचारलं, पण तिला पण असं नवीन काही बनवलेलं असल्यावर ती पण खाण्यातच दंग होऊन जाते. तिला असं खूप आवडतं चमचमीत बनवलेलं. त्यानंतर हे दोघे असं इकडे एन्जॉय करत होते. नंतर मग मीही खायला बसली. नंतर मग मी माझ्या घरातलं सगळं आवरून घेतलं. तेव्हा किती छान स्वच्छ आवरून झाल्यावर असं मनालाही प्रसन्न वाटतं. तर चला फ्रेंड्स, आजचा माझा व्लॉग मी इथेच एंड करते. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय.